महाराष्ट्रात सर्व गोष्टी मुबलक प्रमाणात, आरक्षणाची गरज नाही, बाहेरून येणाऱ्या लोकांवर राज्यातला सर्वाधिक पैसा खर्च होतोय, राज ठाकरेंचं वक्तव्य। राज ठाकरे थांबलेल्या धाराशिवमधील हॉटेलमध्ये मराठा आंदोलक घुसले, चर्चेला बोलावूनही आंदोलक आक्रमक, राज ठाकरेंनी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप। वाघांनी सुपारी बहादराला महाराष्ट्राच्या मातीची रग आणि धग दाखवली, महाराष्ट्राचा सातबारा कुणाच्या बापाचा नाही, आता समजलं असेल। राज ठाकरेंविरोधात मराठा आंदोलकांच्या भूमिकेनंतर मिटकरींचं ट्विट। राज ठाकरे सत्तेतच लक्ष हटवण्यासाठी अशी वक्तव्य। सागर बंगल्यावरील मित्र राज ठाकरेंना भडकवतो, चिल्लार म्हणून सोडून द्या। राज ठाकरेंच्या आरक्षणावरील वक्तव्यानंतर जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। सरकारनं हिंमत दाखवावी, टाळा लावून राज ठाकरेंना तुरुंगात टाकलं पाहिजे, वंचितच्या प्रकाश आंबेडकरांची मागणी। राज ठाकरे आंबेडकर पुण्यतिथीला शिवाजी पार्कचा बंगला सोडून लोणावळ्यात जाऊन राहतात। त्यांच्या मनातील जातीद्वेष लोकांना माहिती आहे, त्यामुळे राज ठाकरेंनी जातीपातीच्या राजकारणावर बोलू नये, आव्हाडांचा हल्लाबोल। पालघर आणि कुर्ला ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज, विश्वासात न घेता नव्या नियुक्त्या केल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये रोष। पालघर, बोईसर, डहाणू, वसई विरारमधील नियुक्त्यांवरूनही नाराजी। ठाकरे गटाकडून हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल, शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावलेंनी दाखल केलेली याचिका रद्द करण्याची मागणी। ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्यासाठी केली होती याचिका। शिंदेच्या शिवसेनेला शिवसैनिक खरी शिवसेना मानतात, शिंदेचा निवडणुकीतील स्ट्राईक रेट ठाकरेंपेक्षा जास्त, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। उजनी धरणातून 16 दरवाजांमधून 1,25,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका स्वबळावर लढणार, मुंबईत 36 जागा लढवण्याची आपची तयारी, आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेमन यांची माहिती।